कुलकर्णी कुठे राहतात? निमेश कुलकर्णी. हा, कोण आहे तुमच्यापैकी निमेश कुलकर्णी कोण आहेत? ओके, हे पार्सल आले तुमचं, हे घ्या प्लीज. एका मुलीने तुम्हाला दिलाय पोर्टेबल गाल दिलाय घासायला. तुम्ही खूप बिझी असता असं कळलं तर. शिवाली परब कोण आहे इकडे? शिवाली परब, हे तुम्हाला पार्सल आहे. दुसऱ्याचं स्किट चालू असताना कसं नीट बसावं ह्याच्या बाबतीत. इंटिमेट सीनचा चेक. अरुण कदम नाही आले आहेत का? हे त्यांना द्या पार्सल. हे महाबळेश्वरला त्यांची बंडी राहिली होती तर ती पाठवली. अजून कुणाला पार्सल परत द्यायचं? सई तामणकर. सई तामणकर. एक्स्ट्रीमली सॉरी, तुम्हाला हा आजार होता मला माहिती नव्हतं. तुम्हाला टेनिस एल्बोचा आजार आहे ना, त्यामुळे तुम्ही असा हात ठेवून सतत फोटो तर टेनिस एल्बोची ग्रिप आहे ही. आणि सर तुम्हाला एक स्पेशल आहे. महेश एलकुंचवारांनी हे पुस्तक पाठवले. नाटकाचं नाव आहे पार्टी. एक तर द्या तरी नाहीतर वाचा तरी, काय ते एकदा करा. हे स्पेशल आहे. विशाखा सुभेदार. सुटलो. कोण आहे? डिलिव्हरी बॉय. हॅलो आलं आलं, माझं पार्सल आलं 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 पार्सल आलं. यू मॅडम आत. या. हे पार्सल थँक्यू. सही कुठे करायची? हा, इथे. सही. येस थँक्यू. मॅडम एक विचारू शकतो का? हो बोला ना प्लीज. आय लव्ह यू. लग्न करायचंय तुमच्याशी. काय म्हणाल? आय लव्ह यू. लग्न करायचंय तुमच्याशी. नाही मॅडम. मॅडम मॅडम तसं नाही. तसं तुम्ही काय म्हणालात? सॉरी, ते चुकून तोंडातून. म्हणजे आय लव्ह यू आणि मला लग्न करायचं तुमच्याशी. Please बसा ना. नाही तुम्ही बसा ना. बसा ना. नाही तुम्ही बसा. बसा हो, बसा. काय म्हणत होतात? काय मी सॉरी एकदम. नाही तुम्ही आता काय म्हणाल? मला तुम्ही मी खरंच तुम्हाला आवडते. हो. मी खरंच तुम्हाला आवडते. तुम्ही अत्यंत छान Oh आहात. God. येस, अत्यंत मी छान. कशी कोणाला आवडू शकते? नाही म्हणजे मी खरंच मनापासून सांगतो, तुम्ही छानच आहात. आवडू शकताच तुम्ही. हो. असं काय पाहिलं तुम्ही माझ्यात? मी जेव्हा तुमच्याकडे पहिल्यांदा पार्सल द्यायला आलो तेव्हा मी तुमच्याकडे पाहिलंच नाही. मी सही घेतली आणि मी निघून गेलो. पण मी परत येऊ लागलो आणि मग परत तुमचा मला चेहरा दिसू लागला आणि मी परत तुमच्या प्रेमात पडू लागलो. म्हणजे मी खरंच जेन्युइनली म्हणजे अत्यंत मनापासून तुमच्या प्रेमात पडलो. मग आमच्या कंपनीला तुम्ही 5 स्टार्स देता ना मोबाईलवर, की कसं आहे काम. तर तुम्ही दरवेळी मला 5 स्टार दिलेत. मला एवढं असं एकदम छान वाटलं. एकदा तर शेजारी पार्सल आलं होतं तेही तुम्ही घेतलं आणि 5 स्टार देऊन टाकली. आय रिमेंबर. येस. आणि एका दिवशीचा रेकॉर्ड आहे तुमचा. एका दिवसात तुम्ही 12 पार्सल मागवलीत. कमाल आहे. काय मागवता आणि काय मला सतत यायला मिळतं. त्या 12च्या 12 वेळेला तुम्ही मला घरात बोलवून शहाळं दिलं होतं प्यायला. 12 शहाळी प्यायलो होतो मी त्या दिवशी. 12. संध्याकाळी पोटात खोबरं तयार झालं होतं आतमध्ये. तुम्हाला खरंच मी आवडले? हो खरंच. म्हणजे काय सौंदर्य म्हणजे काय. तुम्ही खरंच आता माझ्या प्रेमात? हो प्रेमात. नाही पण म्हणजे ते ठीक आहे. मला जरा तुमची चौकशी करावी लागेल. असं अचानक तुम्ही मला येऊन सांगितलं आय लव्ह यू, तर मला तुमची चौकशी करायला लागेल. नीट पण विचारावं तुम्हाला लागेल. आतून कसं वाटलं? छान वाटतंय. म्हणजे मला तुमचं नाव सांगाल प्लीज? माझं दर्शन खोबरागडे. वय? 40. येस. छाती? निधडी. हो बरोबर. आता मला प्रपोज केलं म्हटल्यावर निधडी चढणार. बरोबर. आणि कंबर?
हा कंबर लवचिक. अय्या. बरं, अंगात कला. अहो साधा डिलिव्हरी बॉय Sorry. काय माझ्यात कला असणार, जायची डिलिव्हरी द्यायची. पण कले बाबतीत आस्था आहे, प्रेम आहे कले बाबतीत. असं हो, नाटक सिनेमा कथा कादंबरी काय काय वाचत असतो, आवडतं, तुम्हाला कला आवडते? भयंकर आवडते. मी कवयित्री आहे. काय सांगता, आत्ता माझ्या लक्षात आलं. राईट, आत्ता माझ्या लक्षात आलं. म्हणजे हे सगळे तुमचे फॅन फॉलोअर्स तुम्हाला गिफ्ट पाठवत असतील, पत्र पाठवत असतील, वेगवेगळ्या गोष्टी पाठवत असतील, त्यासाठी एवढे तुम्हाला पार्सल येतात. राईट. नाही ना हो. हे पार्सल काही ते नाहीये. मग ऍक्च्युली मी हस्तलिखित पाठवते ना, ते प्रकाशक मला परत पाठवतात. त्यांना आवडतच नाहीत माझ्या कविता. असं आहे, कोणालाच आवडत नाहीत माझ्या कविता. मी एवढा जीव होते त्याच्याजवळ कविताच आवडत नाही. असं नाही, असं नाही, बघा हे बघा, असं नाही, असं नाराज नाही व्हायचं. आपला बाणा प्रभाकर मोरे सारखा असावा. कुणाला आवडतंय कुणाला आवडत नाही काही बघायचं नाही, आपण आपलं काम करत राहायचं. असा बाणा असला पाहिजे. आवडलं तरी ही, ते नाही आवडलं तरी ही, असं पाहिजे. ते आवडणं ना आवडणं जा, पण मला आवडतील तुमच्या कविता. हो, मला मी तुम्हाला सांगतो, मी प्रेमात आहे तुमच्या. मला आवडतील तुमच्या कविता. तुम्ही सांगा ना. मी ऐकू तुम्हाला माझ्या हो, कविता? हो, yes, ma'am. ऐकाल तुम्ही हो, हो, हो. माझ्या कवितांचा आस्वाद घ्या. हो हो. एक मिनिट. काय करताय? काय करताय? पुस्तक घेत होते. कुठलं पुस्तक हवं? हे ओ ओके. माझ्या कविता संग्रहाचं नाव आहे हा, मी माझी माझीच. मी माझी माझी माझीच. ऐका हा, माझी कविता ऐका. हो हो. मी माझी माझीच. बर माझी मी माझी माझीच. बर. माझी मी माझी मी माझी माझी मी हा. माझीच. बर. ऐका ना दाजी. चांगली आहे. हो. खरं तर वाचणार असं कधी वाचणार नाही. वाचणार माझी 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 ऐका ना दाजी एवढंच वाचणार. नाही. पण भाव आहेत भाव त्याच्यात. खूप सुंदर. पुढची कविता ऐका. हा. प्रणय उत्सुक प्रियसी आहे, हा. ती आपल्या प्रियकाराबद्दल सांगते. ऐका हा. हा. हे बघा इथे आहे. हा. डासाचा वाटतो मला हेवा. प्रणय उत्सुक कविता स्त्रीची वेगळं आहे, वेगळं पुरुषाबद्दल. आहे. वेगळं आहे. ऐका हा. हा. डासाचा वाटतो मला हेवा, हा. कारण तोच जाऊन घेतो माझ्या प्रियकराच्या गालाचा चावा. थेट आहे. कविता एकदम थेट थेट आहे. शृंगार कविता आहे. हो, कशी वाटली? फार फार सुंदर. तुम्हाला आवडलं माझ्या कविता? मला तुम्ही आवडलात, तुमच्या कविता आवडल्यात. आय जस्ट लव्ह यू. मला तुम्ही आवडलात. पण काय उपयोग, काय झालं? माझ्या कविता कोणालाच आवडत नाही. ते प्रकाशक परत पाठवतात माहितीये. कंटाळा आलाय. मग मी हल्ली काय केलं माहिती का, पाककृती लिहिल्या बर, आहेत. मग? अनेक पाककृती. मग त्याचं पुस्तक मी छापणार आहे. कविता आणि पाककृती दोन्ही. हो. अरे वा वा. ते म्हणतात ना, हृदयाचा मार्ग पोटातून जातो. आहा. तर असं नाही तर तसं. म्हणून मग मी पाककृतीच्या काही लिहिलेल्या बर. आहेत. मी त्या वाचून दाखवू हो. तुम्हाला. ऐका हा. पाककृती आहे बनानाचा केक बनाना. बनानाचा केक बनाना. वा, असं वाचलं तरी तेच आहे, तसं वाचलं तरी तेच आहे. म्हणजे कसं? बनाना केक बनाना, बनाना केक बनाना. अय्या, हे मला कळलंच हो ना. नव्हतं. जुळतंय हा हो, आपलं. मग काय. ऐका हा, रेसिपी ऐका. हा. आधी पायात 2 चपला घालाव्या आणि 18 पायऱ्या जिना उतरावा. पुढे फ्रूटवाल्याकडे जावे आणि विचारे, भैया ओ भैया केला है क्या? हा. मग तो म्हणेल, है ना बहन जी, आता 40 रुपये डझन है. मग ते ऐकल्यावर आपण आपल्या सुरात चांगली रागाचे 2 थेंब टाकावे आणि म्हणायचं, इतका महंगा काय को? अरे बहना, लॉकडाऊन है ना, तो इतना तो महंगा होता ही है. आहा. असं म्हणून मग त्याच्याकडे भावाबद्दल भैयाशी घासाघीस करायचे. भावाबद्दल खरं तर भाव आणि भैया हे दोघे सारखेच आहे. इथे भाव म्हणजे दर, कृपया हे लक्षात घ्या. मग त्याच्याकडनं 30 रुपये डझनाने आपण केळी घ्यावी आणि आनंदाने परत नाचत नाचत घरी जावे. नाही 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 नाही, रिक्षाने घरी यावे. हे तुम्ही लिहिलंय हे बघा ना, नाही 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 नाही, रिक्षाने घरी यावे. कृतीमध्ये असं लिहिलं तुम्ही? नाही 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 नाही, हे असं नाही, हे असं ऍक्च्युली लिहिलंय. पण त्यावेळेस जे जे घडलं ते सगळं मी टिपलेलं आहे. कृती. हो, हा. कृती महत्वाची ना. बरोबर. मग घरी जावे, घरी आल्यावर केळी सोलावी आणि हो, कुचकरावी. हो. मग कुचकरलेली केळी घ्यावी. एका बाउलमध्ये 4 थेंब मध, 4 कण साखर, 1 मोठा चमचा बेकिंग पावडर असं सगळे घालावे. मिश्रण गिचपिची 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 गिचपिची. हे तुम्ही खरंच लिहिलंय? हा, लिहिलंय ना हे. गिचपिची. मग सगळं मिक्सर सगळं मिक्स करावं आणि ओव्हन मध्ये ही सगळी रेसिपी ठेवावी. झालं बनाना केक. हे द्या तुम्ही मला. हे प्लीज द्या तुम्ही मला. ही पाककृती नाही, हे 2 अंकी नाटक आहे. हे द्या तुम्ही मला. अहो हे काय अप्रतिम आहे.
अहो असं कोणी लिहितं का? काय धमाल उडेल सगळी अशी. हे 2 अंकी नाटक आहे. हेच होतं, प्रकाशक पण तेच म्हणतात, अहो पुस्तक कशाला छापता, याचे शो करा, खूप सुपरा मिळतील. हो. म्हणून मला पुस्तक छापायचं ना, याला काय अर्थ आहे? अहो द्या, मी छापतो. तुम्ही- हे मी छापून घेतो, ह्याच्या 10,000 प्रती करतो आणि मी तुम्हाला सांगतो 2 महिने नाही 2 आठवड्यात हे सगळे खपून जाणार आहे. हे तुम्ही खपवणार? हा, मग मी डिलिव्हरी बॉय आहे ना. प्रत्येक डिलिव्हरीला मी हे घेणार आणि प्रत्येक डिलिव्हरी बरोबर फ्री देणार. हे आपलं तुम्ही लिहिलेल्या कवितांचं पुस्तक फ्री देणार. एकदा का त्यांनी वाचलं ना पुस्तक, कधीच ते डिलिव्हरी नाकारणार नाहीत. परत हे पुस्तक आपल्याकडे यायला नको असं म्हणतील. त्यामुळे माझी फेरी वाचेल, पण तुमचं नाव होईल, तुम्हाला पैसे मिळतील. दोन्ही गोष्टी. आणि एक स्कीम पण काढू आपण. काय? अर्ध्या तासात वाचून वेळ नाही झाला तर पैसे परत. अर्ध्या तासात पिझ्झा येतो तसा. नाही पण दर्शन, मग वेळ लागलं तर मग लोक कशाला पुस्तक घेतील ना हे? अहो 450 एपिसोड इथे वेळेपणा चालतोय, तो सुपरहिट आहे. पुस्तक का नाही चालणार मग आपलं? मी कशाला टेन्शन घेता? वेळेपणा गरजेचा आहे, कारण तो नाही आहे आपल्या आयुष्यात. हे खपणार मी तुम्हाला सांगतो. एक सांगू, बोला ना. आपले सूर जुळतायत. म्हणजे काय, विणूया तुटनाती. हा मग काय. हा तुम्ही मगाशीपासून म्हणताय ना की लग्न कराल का माझ्याशी, लग्न कराल का माझ्याशी, तर मी करेन तुमच्याशी लग्न. मग मी नक्की कोण खेचलं गेलं मला कळलं नाही, पण ठीक आहे. मग मीही करेन तुमच्याशी लग्न. चला लग्न करू चट. होऊ दे पटकन पटुशी. डिलिव्हरीला झाला बॉय किंवा गर्ल? गोष्ट आहे छोटूशी. इश्श. चला.